कुणाल कामराचे सीडीआर आता तपासले जाणार आहेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही घोषणा केली। खात्यामध्ये कुणी पैसे जमा केलेत का हे सुद्धा आता तपासले जाणार आहे। कामरावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला। कुणाल कामराचे सीडीआर आता तपासले जाणार आहेत अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली। त्याचप्रमाणे कामराच्या खात्यामध्ये कुणी पैसे जमा केलेत का याची सुद्धा तपासणी केली जाणार आहे असं कदम यांनी म्हटलंय। सरकार कुणाल कामरावर कठोर कारवाई करेल असा इशारा योगेश कदम यांनी दिला। केवळ शिंदे साहेबांच्या बाबतीत आता केलं नाही तर अशा विकृत न्यायालयाच्या विरोधात अशा विकृत मानसिकतेच्या विरोधात जर आपण काय केलं नाही, ही प्रवृत्ती जर ठेचून काढली नाही ते सभापती महोदय उद्या आपल्यावरही येऊ शकतं। त्याच्यामुळे मला या ठिकाणी विनंती आहे, काही सभागृहाचा वेळ वाया जावा अशी आमची इच्छा नाही आहे, कारण आता थोडे दिवस राहिलेत, कामकाजी होणं महत्त्वाचं आहे। माझी एवढीच विनंती आपल्याकडून, मला अपेक्षा आहे की या ठिकाणी सभागृहात गृहमंत्री आहेत, गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी त्याच्या मुसक्या बांधून आवळून कुठे असेल तो असेल कुठे दाखवतो, मोबाईल टावर लोकेशन कुठे आहे, मुंबई पोलिसांनी ठरवलं ना तर पाताळातनं पण शोधून काढू शकतात। आपण या संदर्भात कॉन्क्रीट अशा प्रकारचं आश्वासन द्या तर आमचं समाधान होईल। या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील, या व्यक्तीच्या सगळे कॉल रेकॉर्ड तपासले जातील, या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कुठना पेमेंट आलेले आहेत त्याची तपासणी केली जाईल। याचं नक्की सूत्रधार कोण आहे जर का असेल तर त्याला देखील शोधलं जाईल, त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल। आणि अध्यक्ष महोदय, भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही आणि म्हणून या व्यक्तीवरती हा जो कोट कुणाल कामरा आहे ह्याच्यावरती नक्कीच कठोर कारवाई केली जाईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात देखील निवेदन करत असताना सांगितलेलं आहे की अशा व्यक्तींना कठोर कारवाई केली जाईल, यांना सोडलं जाणार नाही।